1942च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी, प्रति सरकारातील क्रांतिकारक, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कृतिशील विचारांचे वारसदार, डाव्या व पुरोगामी विचारांचे कट्टर समर्थक, धरणग्रस्तांचे आधारवड, पाणी संघर्ष चळवळीचे उद्गाते, प्रागतिक साहित्य, समाज आणि सांस्कृतिक चळवळींचे आश्रयदाते, कामगार, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी, धरणग्रस्त चळवळीचे प्रणेते, सहकारांचे महामेरू, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक, सामान्य, वंचित, बहुजनांचे नेते, पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध मान्यवरांनी केले अभिवादन. थोर स्वातंत्र्य सेनानी, पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी 7 वाजता डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी व कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हुतात्मा किसन आहेर विद्यालयातून सकाळी 7:30 वाजता डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेची प्रभात फेरी वाळव्यातून काढण्यात आली. स्मृतिस्थळावर वंदना कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीपर व भक्तिगीताने परिसर मंत्रमुग्ध केला. डॉक्टर नागनाथ अण्णांच्या स्मृतिस्थळाला माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, हुतात्मा उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, वीर धवल नायकवडी, प्राध्यापक बाळासाहेब नायकवडी, उद्योजक उमेश घोरपडे, बोरगावचे जितेंद्र पाटील, क्रांती कारखान्याचे व्हाईस चेअरमन उमेश जोशी यांच्यासह सामाजिक, राजकीय, सार्वजनिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.